यंदा 10 जुलै 2026 रोजी शुक्रवारी आहे निज ज्येष्ठ महिन्यातील स्मार्त योगिनी एकादशी आणि येत्या 11 जुलै 2026 रोजी शनिवारी आहे भागवत एकादशी. हिंदू धर्मात सण, उत्सव आणि विशेषतः एकादशीच्या उपवासाचे नियम सांगताना दोन मुख्य गट केले जातात. स्मार्त लोकांसाठी पहिला गट असतो आणि भागवत गट हा दुसऱ्या लोकांसाठी असतो, म्हणजेच वैष्णव लोकांसाठी. आता प्रथम स्मार्त लोक म्हणजे काय? तर जे लोक कुटुंबामध्ये राहतात, नोकरी व्यवसाय करतात आणि संसारी जीवन जगतात त्यांना स्मार्त लोक म्हणतात. म्हणजेच याचा अर्थ असा की येत्या 10 जुलै 2026 रोजी शुक्रवारी स्मार्त योगिनी एकादशी ही स्मार्त लोकांनी म्हणजे संसारी जीवन उपभोगणाऱ्या लोकांनी धरावी. जेव्हा एकादशी तिथी 2 दिवसांमध्ये विभागलेली असते तेव्हा स्मार्त लोक पहिल्या दिवशी उपवास करतात. आता आपण भागवत एकादशी कोणी धरावी हे बघूया. जे लोक संन्यासी आहेत, साधू, संत आहेत, जे केवळ आणि केवळ भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांचेच परमभक्त असतात त्यांना भागवत किंवा वैष्णव म्हणतात. हे लोक भागवत एकादशीचं व्रत करतात, जी दुसऱ्या दिवशी असते. म्हणजेच 11 जुलै 2026 रोजी भागवत एकादशी ही वैष्णव लोकांनी धरावी. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण जे सर्वसामान्य लोक कुटुंबियांसोबत घरात राहून सणवार साजरे करतो ते सर्व स्मार्त या श्रेणीत येतात. त्यामुळे पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये स्मार्त एकादशी असा उल्लेख केलेला असतो, तेव्हा तो उपवास आपल्यासारख्या सर्व गृहस्थ लोकांनी करायचा असतो. आता आपण या व्हिडिओमध्ये स्मार्त योगिनी एकादशीबद्दल सविस्तररित्या माहिती जाणून घेऊया. हिंदू पुराणात असं सांगितलं आहे की योगिनी एकादशीचं व्रत केल्याने माणसाचे सर्व संचित पाप नष्ट होतात. तसेच जे फळ किंवा जे पुण्य 88,000 ब्राह्मणांना भोजन घातल्याने मिळते तेच पुण्य केवळ 1 दिवस मनापासून योगिनी एकादशीचं व्रत केल्याने प्राप्त होते. विशेषतः ज्या लोकांना त्वचारोग किंवा कुष्ठरोगासारखे आजार आहेत त्यांच्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते. भगवान श्रीकृष्णांनी स्वतः धर्मराज युधिष्ठिराला या एकादशीचं महत्त्व महाभारतात सांगितलं होतं. हे व्रत केल्याने व्यक्तीला या लोकात सुख, शांती, समृद्धी तर मिळतेच, पण मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते. आता स्मार्त योगिनी एकादशीची तिथी आणि मुहूर्त बघूया नेमके काय आहे ते. येत्या 10 जुलै 2026 रोजी शुक्रवारी सकाळी 8:16 एकादशी तिथी सुरू होत आहे आणि शनिवारी 11 जुलै 2026 रोजी पहाटे 5:22 ही एकादशी तिथी असणार आहे. शास्त्रातील नियमानुसार आणि स्मार्त म्हणजे गृहस्थ परंपरेनुसार 10 जुलै 2026 रोजी शुक्रवारी या दिवशीच योगिनी एकादशीचे व्रत स्मार्त म्हणजे गृहस्थ लोकांनी करायचे आहे. स्मार्त लोक म्हणजे काय हे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता स्मार्त योगिनी एकादशीचं पारण कधी करावं म्हणजेच उपवास कधी सोडावा हे बघूया. ज्या गृहस्थ म्हणजे स्मार्त लोकांनी 10 जुलै शुक्रवारी उपवास पकडला होता त्यांनी शनिवारी 11 जुलै 2026 रोजी या एकादशी व्रताचं पारण करायचं आहे. पारणाची म्हणजेच उपवास सोडण्याची शुभ वेळ शनिवारी दुपारी 2:03 पासून ते संध्याकाळी 4:42 असणार आहे. या वेळेत तुम्ही तुमचे व्रत सोडू शकता. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी भागवत एकादशीचं व्रत पूर्ण सविस्तररित्या समजून सांगेल. आता बघूया पूजेचे नियम आणि विधी काय आहेत. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरातील देव्हाऱ्यात भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटोसमोर दिवा लावून व्रताचा संकल्प करावा. विष्णूंना पिवळी फुले, पिवळे चंदन आणि विशेषतः तुळशीचे पान अर्पण करावे. परंतु लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी पाने तोडू नयेत, ती आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. शक्य नसल्यास तुम्ही फलाहार, दूध, फळे, साबुदाणा खाऊन उपवास करू शकता. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे एकादशीच्या दिवशी घरात कोणीही भात किंवा तांदूळ खाऊ नये. शास्त्रानुसार या दिवशी तांदूळ खाणे वर्जित मानले जाते. एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दिवसभर किंवा 108 वेळा कमीत कमी उच्चार करावा. जमल्यास या दिवशी विष्णू सहस्रनाम वाचावे, विष्णू स्तोत्र स्तुती वाचावी किंवा ऐकावी. विठ्ठल भक्तांनी विठ्ठल मंत्र म्हणावा. या दिवशी योगिनी एकादशी व्रत कथा नक्की ऐकावी किंवा म्हणावी. एकादशीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी व्रत सोडण्याआधी विष्णू पूजा करून आरती करून देवाला नैवेद्य ठेवून शास्त्रोक्त पद्धतीने उपवास सोडावा. विठ्ठल भक्तांनी विठ्ठलाची पूजा करून उपवास सोडावा.
योगिनी एकादशी व्रताचं पारण कसं करावं म्हणजेच उपवास कसा सोडावा हे आता बघूया. एकादशीच्या उपवासाची सांगता करणे म्हणजे पारण किंवा व्रत सोडणे होय. शास्त्रानुसार पारण नेहमी द्वादशी तिथीला आणि शुभ मुहूर्तावरच केले पाहिजे, नाहीतर उपवासाचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळत नाही. स्मार्त म्हणजे गृहस्थ लोकांनी 10 जुलै 2026 रोजी शुक्रवारी पूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला 11 जुलै 2026 रोजी शनिवारी एकादशीच्या पारण करायला हवं, म्हणजेच उपवास सोडायला हवा. शनिवारी 11 जुलै 2026 रोजी दुपारी 2:03 पासून संध्याकाळी 4:42 हा उपवास सोडावा. आता आपण व्रत कसे सोडावे हे स्टेप बाय स्टेप बघूया. द्वादशीच्या दिवशी शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. भगवान विष्णूंची नेहमीप्रमाणे पूजा करून दिवा अगरबत्ती लावावी. भगवान विष्णूंना किंवा विठ्ठलाला तुळशीची पाने, तुळशी दल आणि पंचामृत किंवा नैवेद्य अर्पण करावा. लक्षात ठेवा, विष्णूंना अर्पण केलेल्या भोगामध्ये तुळशीचे पान असणे अत्यंत अनिवार्य आहे. उपवास सोडण्यापूर्वी घराबाहेर पडणाऱ्या एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला अन्नदान किंवा धान्य किंवा कपडे किंवा शिधा, दक्षिणा इत्यादी दान करावे. जमल्यास गाईला गवत किंवा चारा, गुळ चपातीचा नैवेद्य अर्पण करावा किंवा खाऊ घालावा. पूजा संपल्यानंतर सर्वात आधी देवाचरणीचे तुळशीचे पान आणि थोडे पाणी तोंडात टाकून उपवास सोडावा. उपवास सोडताना घरामध्ये बनवलेले शुद्ध सात्विक अन्नच खावे. जेवणामध्ये कांदा, लसूण किंवा मांसाहार पूर्णपणे वर्जित आहे. तसेच या दिवशी कोणा दुसऱ्याच्या घरी जेवणे शक्यतो टाळावे. स्वतःच्याच घरी उपवास सोडण्याचा प्रयत्न करावा. आता आपण योगिनी एकादशीची पौराणिक कथा बघूया. पौराणिक कथेनुसार अलकापुरी नावाच्या एका भव्य नगरीत कुबेर नावाचा राजा राज्य करत होता. राजा कुबेर हा परम शिवभक्त होता आणि तो भगवान शिवाची पूजा करायचा. त्याच्या महालात हेममाली नावाचा एक यक्ष सेवक होता, ज्याचे काम रोज पूजेसाठी हिमालयातील मानसरोवरातून ताजी फुले आणणे हे होते. हेममालीचे त्याच्या सुंदर पत्नीवर म्हणजेच विशालाक्षीवर खूप प्रेम होते. एक दिवस काय झालं, हेममालीने नेहमीप्रमाणे सरोवरातून फुले तर आणली, परंतु राजाकडे जाण्याऐवजी तो आपल्या पत्नीच्या प्रेमात इतका मग्न झाला की तो महालात फुलांचा हार घेऊन पोहोचला नाही. तिकडे राजा कुबेर दुपारपर्यंत पूजेसाठी वाट पाहत बसला. जेव्हा राजाला समजलं की हेममाली त्याच्या पत्नीच्या मोहात इतका अडकलाय की कर्तव्यापासून दूर झालाय, तेव्हा कुबेर राजा अत्यंत क्रोधित झाला. त्याने लगेच हेममालीला दरबारात हजर राहण्याचा आदेश दिला. घाबरलेला हेममाली दरबारात आला. राजा कुबेराने रागाच्या भरात त्याला शाप दिला की तू देवाच्या पूजेपेक्षा स्त्रीमोहाला प्राधान्य दिलंस, म्हणून तू या क्षणापासून तुझा देह स्वर्गलोक गमावून बसशील आणि पृथ्वीवर जाऊन तुला कुष्ठरोग, त्वचारोग होईल आणि तू पत्नीच्या विरहाने तडपशील. शाप मिळताच हेममाली पृथ्वीवर पडला. त्याचे शरीर कुष्ठरोगाने जर्जर झाले. तो जंगलात अन्नासाठी पाण्यासाठी भटकू लागला, पण त्याच्या पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे देवाचे स्मरण सोडले नाही. भटकत तो एका दिवशी हिमालयात राहणाऱ्या मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोहोचला. मार्कंडेय ऋषींनी त्याची ही दयनीय अवस्था पाहिली आणि त्याला याचे कारण विचारले. हेममालीने ऋषीच्या पाया पडून आपली सर्व चूक मान्य केली आणि शापातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग विचारला. तेव्हा दयाळू मार्कंडेय ऋषी म्हणाले, हे हेममाली, तू नशिबाने माझ्या आश्रमात आला आहेस. मी तुला एक उपाय सांगतो. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील येणारी योगिनी एकादशीचे व्रत तू पूर्ण नियमाने कर. या व्रताच्या पुण्याने तुझा कुष्ठरोग पूर्णपणे बरा होईल आणि तुला तुझे जुने रूप परत मिळेल. हेममालीने ऋषीच्या सांगण्यावरून अत्यंत श्रद्धेने योगिनी एकादशीचं व्रत केलं. या व्रताच्या प्रभावाने त्याचे शरीर पुन्हा सोन्यासारखे चमकू लागले. त्याला रोगातून मुक्ती मिळाली आणि तो पुन्हा आपल्या पत्नीसह अलकापुरी नगरीत आनंदाने राहू लागला. तर मित्रांनो, ही होती 10 जुलै 2026 रोजी येणाऱ्या योगिनी एकादशीची संपूर्ण शास्त्रोक्त कहाणी. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. विष्णू भगवान आणि विठू माऊली तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच आध्यात्मिक आणि धार्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.